इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणजे भारतीय प्रमाण वेळ कधी आणि कशी ठरवली गेली चला सांगतो। आपला देश पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत साधारण 3000 किलोमीटर आहे। यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त कच्छपेक्षा 2 तास आधी होतो। तरी सुद्धा आपण एकच प्रमाण वेळ वापरतो, इंडियन स्टँडर्ड टाइम। पण 1948 सालापर्यंत असे नव्हते। तेव्हा भारतात 3 ऑफिशियल टाइम झोन्स होते, बॉम्बे टाइम, मद्रास टाइम आणि कलकत्ता टाइम। पण 1860 साली देशात रेल्वेचं जाळं जेव्हा पसरलं तेव्हा नक्की कुठली वेळ वापरायची असा प्रश्न ब्रिटिशांना पडला। मद्रास टाइम साधारण मध्यभागी पडत असल्यामुळे रेल्वेने त्यांच्या टाइम टेबलसाठी मद्रास टाइम निश्चित केला। पण 1905 साली भारतीय प्रमाण वेळ एका दुसऱ्या लॉन्जिट्यूडवर म्हणजे रेखांशावर हलवण्यात आली, 82.5 अंश पूर्व। ही रेषा आपल्या देशाचे 2 समान भाग करते आणि म्हणून ही निवडली गेली। उत्तर प्रदेश मधल्या मिर्झापूर गावातून जाणाऱ्या या रेषेने आपल्या देशाची वेळ ठरवली, युनिव्हर्सल टाइम प्लस 5.5 तास। मिर्झापूर मध्ये 1891 साली बांधलेल्या या घंटाघरात 1000 किलोची घंटा होती। त्या काळी दर तासाला वाजणारी ही घंटा लोकांना वेळ सांगत असे। आज ही घंटा वाजत नाही, पण मिर्झापूरचे हे घंटाघर संपूर्ण देशाला वेळ सांगतंय।